त्या समाजातला जो कोणी व्यक्ती परधर्मामध्ये स्वतःच्या रूढी, प्रथा, परंपरा या सोडून, पूजा पद्धती सोडून परधर्मामध्ये कन्व्हर्ट झालेला आहे, धर्मांतरित झालेला आहे. तर त्यांना आदिवासींचं आरक्षण मिळू नये यासाठीची एक रॅली आहे. थोडक्यात त्यांना आदिवासींच्या यादीतनं बाहेर काढावं, त्या अनुसूचीतनं बाहेर काढावं, डिलिस्टिंग करावं, असा याचा थोडक्यात अर्थ आहे. काही ग्रामसभांमध्ये ग्रामसभांनी स्वतः ठराव केले, की जो आमच्या देवाला मानत नाही, आमच्या रूढी मानत नाहीत, आमचे सण पाळत नाहीत, आमचे त्योहार पाळत नाहीत, किंवा कुठली परंपरा पाळत नाहीत, असे धर्मांतरित झालेले जे असतील लोक, त्यांना इथून पुढं आदिवासींचं जे आरक्षण आहे, आदिवासींसाठीच्या ज्या सोयी सवलती आहेत त्या आम्ही देणार नाहीत, असा कायद्यानं ठराव ग्रामसभेमध्ये केलेला आहे. नमस्कार, मी ओमकार मुळे, महा एम टी व्हीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत वरळीतल्या जांभोरी मैदानात. मैदानात येण्याचं कारण सध्या हेच आहे की येत्या रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबरला जनजाती सुरक्षा मंचतर्फे ज्वाला डिलिस्टिंग महारॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. तर या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी जनजाती सुरक्षा मंचचे प्रवक्ते युवराजी लांडे आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्याशी संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार सर. आज आपण इथे जनजाती सुरक्षा मंचतर्फे जी रॅली होणार आहे, ज्वाला डिलिस्टिंग महारॅली, तर हे नेमकं प्रकरण काय आहे? कारण की आता देशभरामध्ये महारॅलींचं आयोजन होते, तर नेमकं एकूण प्रकरण काय आहे? डिलिस्टिंग हा जो विषय आहे, साधारणपणे अनुसूचित जमाती, भारतीय राज्यघटनेने ज्यांना अनुसूचित जमाती म्हटलेलं आहे, त्यांना आपण जनजाती किंवा रूढार्थाने आदिवासी म्हणतो. तर या समाजातला जो कोणी व्यक्ती परधर्मामध्ये स्वतःच्या रूढी, प्रथा, परंपरा या सोडून, पूजा पद्धती सोडून परधर्मामध्ये कन्व्हर्ट झालेला आहे, धर्मांतरित झालेला आहे, तर त्यांना आदिवासींचं आरक्षण मिळू नये यासाठीची एक रॅली आहे. थोडक्यात त्यांना आदिवासींच्या यादीतनं बाहेर काढावं, त्या अनुसूचीतनं बाहेर काढावं, डिलिस्टिंग करावं, असा याचा थोडक्यात अर्थ आहे. डिलिस्टिंग डिलिस्टिंग करणं हे तुम्हाला का वाटतं की का महत्त्वाचं आहे? असं आहे, आपण सगळेजण पाहतो, जनजातीय बांधवांची वेगळी संस्कृती आहे, वेगळी परंपरा आहे. देशभरामध्ये नव्हे, जगभरामध्ये त्या वेगळ्या ओळखीनं त्यांना ओळखलं जातं, वेगळ्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीमुळं त्यांना ओळखलं जातं आहे. आणि अडचण आत्ता अशी होती की त्यांची ती वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती संपवण्याचं काम काही विरोधी शक्तींनी सुरू केलेलं आहे, ज्याच्यामुळं काय झालं आहे का, हा आदिवासी समाज, जनजाती समाज हा परधर्मामध्ये कन्वर्ट होतोय. मग तो ख्रिश्चन होतोय, मुस्लिम होतोय, आणि त्याच्या मूळ प्रथा परंपरा सगळ्या त्याच्यामुळं संपतायत, आणि त्याच्यामुळं त्याचा भविष्यामध्ये मोठा तोटा होणार आहे. म्हणून हे सगळं करणं आत्ता आवश्यक पडलेलं आहे. डिलिस्टिंगचा हा मुद्दा साधारण म्हणजे आत्ता नव्याने पुन्हा चालू झाला आहे का यापूर्वीसुद्धा कधी उचलण्यात आला होता? नाही, हा मुद्दा तसा नवीन नाही आहे. हा मुद्दा तशा अर्थानं खूप जुना आहे. म्हणजे 1967ला डिलिस्टिंग या विषयाची सुरुवात झाली. तत्कालीन काँग्रेसचे खासदार होते कार्तिक बाबा उराव. यांनी 1967ला हा मुद्दा संसदेमध्ये आणला. त्यासाठी 1968ला जवळजवळ 348 लोकसभा सदस्य म्हणजे सांसदांचं एक निवेदन इंदिरा गांधींना दिलं. त्याच्यानंतर 1970ला त्याच्यावर JPC तयार केले, आणि ते विधेयक पण संसदेमध्ये मांडलं. ते विधेयकाला मंजुरी मिळाली नाही, हा नंतरचा भाग आहे. त्याच्यानंतर मग मध्ये काही वर्ष ही अशीच गेली, या विषयाकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. 2003ला प्रामुख्याने पूर्वांचल जो भाग आहे भारताचा, उत्तर पूर्वेचा भाग, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम, तिथली सगळी परिस्थिती लक्षात आल्यावर तिथे साधारणपणे डिलिस्टिंग या विषयाचं थोडंफार काम सुरू झालं. आणि मग हा सगळाच पसारा जो आहे तो देशभर आहे, धर्मांतरणाचा पसारा देशभर आहे, आणि ह्या सगळ्याच देशभरातल्या आदिवासी बांधवांना धोका आहे हे डोळ्यासमोर ठेवून मग 2006ला जनजाती सुरक्षा मंच ची स्थापना झाली. 14 राज्यांमधनं साधारणपणे जे आदिवासी बहुल राज्य आहेत आणि जिथे कन्वर्जन झालेलं आहे, अशा राज्यातले जवळजवळ 85 प्रतिनिधींनी मिळून यांनी हा सुरक्षा मंच स्थापन केला, निर्माण केला. आणि मग त्याच्यानंतर आजपर्यंत सुरक्षा मंचाचं हे काम या विषयाला अनुसरून चालू आहे. आता देशभरामध्ये रॅली सुरूच आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये. तर त्याचा काही परिणाम आत्ता तुम्हाला जाणून आला का? किंवा आता येते रविवारी जी रॅली होणार आहे, तर त्याच्यातून नेमका काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? हां, तसं तर आता बघा, मागच्या म्हणजे 2022ला एकूण जे जनजाती बहुल जिल्हे आहेत देशभरामध्ये ते 251 आहेत. त्यातल्या 230 ठिकाणी ह्या रॅल्यांचं आयोजन केलं होतं आपण, या सगळ्या ठिकाणी जिल्हा पातळीवरती.
आणि आत्ता यावर्षी राज्य पातळीवरती प्रत्येक राज्यातनं 2, 3, 1 अशा रॅल्या, जसं राज्याची लोकसंख्या आहे त्या अनुषंगाने अशा रॅल्यांचं एक आयोजन झालं. आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचला, त्या विषयाचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्यानिमित्ताने समाज जागृत झाला आणि त्याचा एक इफेक्ट पण जाणवायला लागला त्याचं, की आत्ता घर वापसीसारखे प्रकार, म्हणजे जे परधर्मात गेलेले आहे, आपल्या रूढी प्रथा परंपरा सोडून, आदिवासींच्या रूढी प्रथा परंपरा सोडून ते पुन्हा आपल्या प्रथा परंपरामध्ये, मूळ संस्कृतीमध्ये परतण्याचं काम चालू झालेलं आहे. काही प्रमाणामध्ये हे बऱ्यापैकी वेगवेगळ्या राज्यांमधनं हे प्रमाण दिसायला सुरुवात झालेली आहे. हे एक या विषयाचं, ह्या विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सुरक्षा मंचाचं यश आहे असं आपल्याला म्हणता येईल. या रॅलींमधनं जी जनजागृती होते तर त्याच्यानंतर तुमच्याशी त्या म्हणजे वनवासी क्षेत्रातील काही रहिवासी म्हणा किंवा जनजातींनी तुमच्यापर्यंत येऊन संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? हां, ही एक विशेष बाब आहे. खरं तर अनेक लोकांनी आमच्याशी संपर्क केला या विषयामध्ये. आमच्याकडं, आमच्या गावांमध्ये असे बरेच प्रकार चाललेले आहेत आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, असा विषय डोळ्यासमोर घेऊन. याबरोबर अजूनही काही समस्या, उदाहरणार्थ जसं की कन्वर्ट झालेला आहे आमचा आदिवासी माणूस, त्याचं सगळं कुटुंब कन्वर्ट झालेलं आहे आणि मग कन्वर्ट झालेला माणूस आहे आणि मग तो इस्लाममध्ये कन्वर्ट झाला असेल तर जे खरे मुसलमान आता आहेत ते त्यांच्याशी नातीगोती निर्माण करतायत आणि आदिवासींच्या जमिनी खरेदी करण्याचं काम करतायत, बोगस आदिवासींमध्ये ते घुसतायत. हे सगळे प्रकार, असे अनेक प्रश्न घेऊन समाज बांधव आमच्यापर्यंत आले. गावामध्ये तेढ, धार्मिक तेढ निर्माण होतीये, गावातली गावदेवीची वर्गणी देत नाहीयेत, हे असे अनेक प्रकार, अनेक प्रश्न लोक घेऊन आमच्यापर्यंत आले आणि त्याच्यावर आपण व्यवस्थित कायदेशीर ज्या बाबी आहेत त्यांचं मार्गदर्शन पण आपण केलेलं आहे आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पण त्यांच्यासमोर सगळ्यांपर्यंत केलेलं आहे. आणि याचा एक इफेक्ट म्हणून आता काही ग्रामसभांनी स्वतः ठराव केले की जो आमच्या देवाला मानत नाही, आमच्या रूढी मानत नाहीत, आमचे सण पाळत नाहीत, आमचे त्योहार पाळत नाहीत किंवा कुठली परंपरा पाळत नाहीत, असे धर्मांतरित झालेले जे असतील लोक, त्यांना इथून पुढं आदिवासींचं जे आरक्षण आहे, आदिवासींसाठीच्या ज्या सोयी सवलती आहेत त्या आम्ही देणार नाहीत, असा कायद्यानं ठराव ग्रामसभेमध्ये केलेला आहे. आणि असे म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक गावांमधनं हे ठराव झालेले आहेत. जवळजवळ पश्चिम महाराष्ट्राचा किंवा कोकण भागाचा विचार करता तर याच्यामध्ये जवळजवळ 67 ठराव अनेक ग्रामपंचायतीने हे त्यांच्या स्तरावर केलेले आहेत. हा सध्या आता राष्ट्रीय मुद्दा ठरलेला आपल्याला दिसतोय. तर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांच्याशी तुमचा काही चर्चा वगैरे काही झाली का त्यांच्यासोबत? हां, खरं तर हा विषय संसदेचा आहे, राष्ट्रपतींचा आहे. त्याच्यामुळं त्यांचे जे प्रतिनिधी आहेत किंवा पंतप्रधानांचा आहे, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते राज्य म्हणून आपण त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि त्या राज्यातल्या राज्यपालांना आपण वेळोवेळी या बाबतीतली निवेदनं दिलेली आहेत. राष्ट्रपतींच्या नावाने दिलेले आहेत, राज्यपालांच्या नावाने दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिलेले आहेत आणि आदरणीय पंतप्रधानांच्या नावे पण ही सगळी दिलेली आहेत. म्हणजे गेल्या 2020 पासनं म्हणजे 18पर्यंत तर संघटनात्मक रचना, 2006 ते 2018 संघटनात्मक रचना होती, पण 18 नंतर आपण त्याच्यामध्ये अधिक गती घेत हे सगळं केलेलं आहे. त्याचा एक चांगला परिणाम आता आपल्याला दिसतोय. आत्ताच्या ज्या सामाजिक संस्था ज्या काही आहेत की ज्या समाजासाठी काम करत आहेत, तर या ठिकठिकाणी होणाऱ्या रॅलीजमध्ये त्यांचा काही तुम्हाला सहभाग किंवा पाठिंबा काही मिळतोय का? हां, निश्चित. नुसत्या सामाजिक संघटना नाही तर राजकीय जी लीडर आहेत या सगळ्या लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळतो आणि सर्वपक्षीय मिळतोय. जशा संघटना वेगवेगळ्या विचारधारेच्या आहेत त्या प्रत्येक विचारधारेच्या संघटनांचा पाठिंबा हा मिळतोय. त्यातल्या काही ज्या आहेत कदाचित त्यांना चर्चचा पाठिंबा असेल, त्याच्यामुळं काही संघटना म्हणजे जे कन्वर्ट झालेले आहेत त्या लोकांची भाषा बोलतायत हे पण दिसून येतं या सगळ्या याच्यामध्ये. पण बहुतांशी ज्या ज्ञाती संघटना आहेत, आदिवासी समाजातल्या संघटना आहेत, त्या सगळ्या संघटनांचा या डिलिस्टिंगच्या रॅलीला किंवा डिलिस्टिंगच्या विषयाला पाठिंबा आहे. लीडर लोकांचा आहे, म्हणजे काँग्रेसचे लोक आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, सेनेचे आहेत, भाजपचे आहेत, ह्या सगळ्या लोकांचा आपल्याला पाठिंबा. आणि हे खुलं मैदान आहे, हा काही राजकीय कार्यक्रम नाही, हा खुला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून काम करायचे. त्याच्यामुळं आपणही या सगळ्यांचं सहकार्य मागतोय आणि तीही लोक सहकार्य देतात. कोणी आर्थिक, तन, मन, धन ज्या रूपामध्ये शक्य आहे त्या रूपामध्ये ही सगळी मंडळी प्रयत्न करतायत. येत्या रविवारी रॅली होणार आहे दादर ते वरळी, म्हणजे दादर शिवाजी महाराज पार्क ते जांभोरी मैदान. तर जांभोरी मैदान हेच निवडण्यामागची काही संकल्पना होती का यापूर्वी आपल्या मनामध्ये? हां, अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही.
खरं तर या मैदानाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. या मैदानावरती महात्मा गांधींच्या सभा झालेल्या आहेत. संविधान निर्माते, संविधानाचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा झालेल्या आहेत. हे मैदान त्यांनी त्यांच्या सभांनी गाजवलेले. एवढंच नाही तर मुंबईची सुरक्षा असं म्हटलं जायचं शिवसेनेला. त्या शिवसेनेचे संस्थापक जे बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यांनी इथूनच सभा सुरू केलेल्या आहेत आणि इथूनच शिवसेना ही वाढत गेलेली आहे. हे सगळं राजकीय दृष्टीने झालं, सामाजिक दृष्टीने झालं, तसं आध्यात्मिक दृष्टीने पण या मैदानाचं वेगळं महत्त्व आहे. राम जन्मभूमीचा जो वाद चालू होता, त्याच्यानंतर राम मंदिराची उभारणीचा, आत्ता राम मंदिर उभारणीला सुरुवात होते. मात्र त्या राम मंदिराच्या शिलान्यासासाठी ज्या प्रत्येक राज्यातनं, प्रत्येक जिल्ह्यातनं ज्या शिला जाणार होत्या, त्यातल्या एका शिलेचं पूजन, मुंबई भागातल्या शिलेचं पूजन या मैदानावरती केलेलं आहे. म्हणजे महालक्ष्मीच्या साक्षीनं या मैदानात त्या लक्ष्मी आहे शिलापूजन झालेलं आहे. असं ऐतिहासिक मैदान आहे आणि हा विषय देखील ऐतिहासिक आहे. म्हणजे 1967 पासून सुरू झालेला आहे. तो आत्ता म्हणजे 20व्या शतकातनं 21व्या शतकामध्ये हा सगळा विषय झाला आहे. तर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या मैदानात अनेक मेळावे, अनेक मोर्चे, अनेक सभा या यशस्वी झालेले आहेत. अनेक प्रश्न सोडवले गेलेले आहेत. तसं आम्हालाही वाटतं की हे मैदान असं आहे की हा प्रश्न निश्चितपणे सुटेल आणि खरं तर हा सुटावा आमची इच्छा आहेच आहे. आणि एक वेगळा भाग असाही आम्हाला दिसतो की आत्ताच्या सरकारांच्या नीतीवरनं एक लक्षात येतं की काहीतरी करून दाखवण्याची याही सरकारांना काही ना काही हे आहे, म्हणजे मनामध्ये इच्छा आहे. त्याच्यामुळं आमचं म्हणणं या सरकारांकडे आहे की तुम्ही खूप काही चांगल्या बाबी करता आहात, तर आदिवासींचा हा इतक्या वर्षाचा अन्याय आहे, म्हणजे स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष झालीत, 75 वर्ष झाली, तरी हा अन्याय मिटलेला नाही. तर आमचं म्हणणं आहे या केंद्र सरकारने, राज्य सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा आणि आदिवासी जे एका संकटात फसलेले आहेत त्याच्यातून त्यांना बाहेर काढावं. शेवटचा प्रश्न विचारतो की कोकण प्रांतातनं आदिवासी बांधव आपल्या मुंबईमध्ये येत आहेत. तर रॅलीच्या उद्देशाने आपण मुंबईकरांना काही आवाहन करणार आहात का? हां, नक्कीच. खरं तर बघा, आता हा आमचा जनजातीय बांधव अतिशय भोळा बाबडा, फार कुणाच्या आध्यात नसणारा आहे. मुळातच त्याच्यावरती इतकी संकटं येतात, पण तो धीरानं ती सगळ्या संकटांचा सामना करतोय. बऱ्याचदा असं होतं की ती संकट आहेत हेच त्याला कळत नाही आहे आणि हे मोठं संकट आहे, हे संकटाचं स्वरूप त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मुळात तोच तर घराच्या बाहेर कधी पडायला तयार नाही. पण या निमित्ताने त्याने मुंबईत यायचं ठरवलं की आत्ता नाही तर कधीच नाही, मला मुंबईत जावं लागेल. माझ्या समाजाचा, माझ्या मुलाबाळांचा, माझ्या सगळ्या येणाऱ्या वंशजांच्या अस्तित्व जर टिकवायचं असेल तर मला इथं यावं लागेल. तो त्याचं सगळं काम धाम बाकीच्या सगळ्या बाबी सोडून तो जनजाती सुरक्षा मंचच्या मागणीला होकार देऊन तो मुंबईत येतोय. हा खूप लांबचा प्रवास आहे ना. म्हणजे रायगडमधनं काही येणार आहेत, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधनं, पालघरमधनं, ठाण्यातनं ही सगळी मंडळी, खूप दूरवरनं मंडळी येणार आहेत. तर त्यांची काही व्यवस्थेचा प्रश्न आहे, त्यांच्या येण्या जाण्याचे काही आहे. इथं ते थांबणार आहे तर त्यांना इतक्या लांबणं येणार तर त्यांना काही भोजन द्यावं लागेल, पाण्याची व्यवस्था द्यावी लागेल, किंवा काही चुकले, कुठे काही चुकले, लांबणं येणारी ग्रामीण भागातली मंडळी आहेत, चुकले काय झालं तर त्यांची काळजी घेणं. मला वाटतं ही काळजी जर मुंबईकरांनी घेतली तर ते मुंबईकरांचं स्थान त्यांच्या मनामध्ये, खरं तर जसं म्हणतो भारतामध्ये मुंबईचं एक वेगळं स्थान आहे, तसं आदिवासी बांधवांच्या हृदयामध्ये देखील मुंबईकरांचं, मुंबई राजधानीचं वेगळं स्थान राहील किंवा त्याचं महत्त्व वेगळं अधोरेखित होईल असं मला वाटतं. जनजाती सुरक्षा मंचतर्फे सरकारकडे काही आपल्या मागण्या आहेत का? हां, नक्कीच सरकारकडे मागण्या आहेत प्रामुख्याने. त्याच्यामध्ये 3 मागण्या आहेत. डिलिस्टिंगचा जो सगळाच विषय आहे, एक तर प्रमुख पहिली मागणी आहे, जे अनुसूचित जमातीच्या व्यक्ती किंवा समूह अनुसूचित जमातीच्या प्रथा, परंपरा, देवपूजा या सगळ्या पाळत नाहीत, काहीच पाळत नाही, त्यांना आदिवासींच्या अनुसूचीतून वेगळं करावं, पहिली मागणी आहे. दुसरं आहे की हे जे आता ड्युएल लाभ घेत आहेत, म्हणजे एकतर ते धर्मांतरित झाले तर ते ख्रिश्चन मुस्लिमांचाही लाभ घेत आहेत आणि आदिवासींचाही लाभ घेत आहेत, सोयी सवलती आणि आरक्षण दोघांचाही लाभ घेत आहेत, तर त्यांना आरक्षणापासून मिळणारे लाभ, सोयी सवलती या त्यांना मिळू नये, त्यांच्यापासून त्यांना वंचित करावं, दुसरी मागणी ही. आणि तिसरी मागणी आहे की यासाठीचा जो आदिवासींसाठीचा किंवा अनुसूचित जमातींसाठीचा जो कायदा बनलेला आहे, अनुसूचित जमाती संशोधन अधिनियम 1950, याच्यामध्ये सुधारणा केली जावी आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जावं की जे आदिवासी म्हणजे सुधारणा केली जावी आणि त्याच्यामध्ये असं म्हणावं की जे एकूण अनुसूचित जातींसाठी लागू आहे
तेच अनुसूचित जमातींसाठी लागू राहावं, की अनुसूचित जमातीचा जर व्यक्ती याच्यातनं जर बाहेर पडला रूढी प्रथा परंपरांमधनं, तर त्याला आदिवासींच्या साठीचे असणारं कुठल्याही आरक्षणाचे लाभ देण्यात येईल. या प्रामुख्याने 3 मागण्या आपण सरकारकडं, राष्ट्रपतींकडे करणार आहोत. तर आपण बघतोय येत्या रविवारी 26 तारखेला जनजाती सुरक्षा मंचतर्फे डिलिस्टिंग महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. जनजाती सुरक्षा मंचने आपल्याला मुंबईकरांना खास आवाहनही केलं आहे की आदिवासी बांधव येणार आहेत, तर सर्वांनी मुंबईकरांनी देखील या महारॅलीमध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.